नमस्कार माऊली दर्शक, मी विशाल परदेशी. भेटी लागे जीवामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या बुलेटिनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आज वारी प्रस्थान कशा पद्धतीने झालं. आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते आळंदी मंदिरात झालेलं आहे आणि त्याची जी दृश्य आपण बघतो, या दृश्यांमध्ये थेट न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या पालखीमध्ये ठेवलेल्या पादुकांचं दर्शन आम्ही तुम्हाला घडवतोय. या दर्शनासाठी म्हणून वारकऱ्यांची एकच लगबग आणि गर्दी इथे होताना दिसते. ही दृश्य तुम्ही बघताय फक्त न्यूज 18 लोकमतवरती. अगदी स्पष्टपणे माऊलींच्या पादुका ज्या आहेत त्या आपल्याला या पालखीमध्ये ठेवलेल्या बघायला मिळतात आणि प्रत्येकाची एकच ओढ आहे, एकच आतुरता आहे आणि एकच लगबग आहे की माऊलींच्या पादुकांचं दर्शन व्हावं, या पादुकांना स्पर्श व्हावा. त्या अनुषंगाने इथे सगळी चढावळ होताना आपल्याला बघायला मिळते. आळंदीत आज वारकऱ्यांचा मेळा भरला होता आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान झालेलं आहे. ही आळंदीतली विहंगम दृश्य आपण बघतोय. ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य आहेत. सकाळच्या वेळी ही दृश्य घेतली होती ज्यामध्ये आळंदी नगरी आज प्रस्थान सोहळ्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली होती. पण हा सगळा मंदिर परिसर आणि मंदिराची ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य आता आपण न्यूज 18 लोकमतवरती बघताय. यातनं दिसणारा मंदिर परिसर ज्या ठिकाणाहून आत्ता काही क्षणापूर्वी माऊलींच्या पालखीचं प्रस्थान जे ते झालेलं आहे. माऊलींचा पालखी सोहळा आज आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतोय. अवघी अलंकापुरी वारकऱ्यांनी दुमदुमून केली आहे. आळंदीतील समाधी मंदिरातील सुवर्ण पिंपळाचं ही एक वेगळं आध्यात्मिक महत्त्व आहे आणि याविषयीच माऊली देवस्थानचे मुख्य विश्वास अभय टिळक यांच्याशी आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंडे यांनी खास बातचीत केली. आज ज्ञानेश्वर माऊलीचा प्रस्थान सोहळा पार पडतोय. त्यासाठी लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झालेले आहेत. याच प्रस्थान सोहळ्याचं नेमकं महत्त्व काय आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत देवस्थानचे मुख्य विश्वस्त टिळक महाराज आपल्यासोबत आहेत. महाराज, मला सांगा, आजचं सोहळ्याचं नियोजन कसं काय आहे? ज्ञानोबारायांचा हा जो पालखी सोहळा आहे की ज्येष्ठ वद्य अष्टमीला ज्ञानोबाराय पंढरपूरच्या वारीसाठी इथून प्रस्थान ठेवतात. ज्येष्ठ वद्य अष्टमीला जरी प्रस्थान असलं तरी प्रस्थानाची तयारी चैत्रापासून सुरू होते आणि मुख्यतः पालखी मार्गावरचे सगळे पालखी तळ जे आहेत त्यांची पाहणी, तळावरती आवश्यक असणाऱ्या दुरुस्त्या, त्याच्यानंतर पालखी सोहळ्याबरोबर जो सगळे उपचार संस्थांचे असतात त्याच्याकरता संस्थांचे कर्मचारी, शिधा, हे सगळी तयारी 3-1 महिने चालू असते. आजचा मुख्य दिवस जो आहे त्याच्यामध्ये दुपारी आज आपलं 4 वाजता ज्याला आपण प्रस्थान सोहळा म्हणतो त्याला सुरुवात होते. त्याच्या आधी पहाटे आज ज्ञानोबारायांची नेहमीप्रमाणे पवमान पूजा, त्याच्यानंतर दर्शन भाविकांचं. आत्ता या 12-12:30 वाजता देवाचा नैवेद्य झाल्यानंतर सगळं मंदिर आता पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव मोकळं करून स्वच्छता तपासणी झाल्यानंतर आता 2-2:15 वाजल्यापासून ज्या दिंड्या प्रस्थानासाठी ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये येतात, सोहळ्यामधल्या रथाच्या पुढच्या 27 दिंड्या आणि मागच्या 20 दिंड्या, अशा दिंड्यांमध्ये वारकरी या ठिकाणी आपण मंदिरामध्ये आज म्हणजे आपल्याकडे ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये नोंदणीकृत दिंड्या ज्या आहेत त्या रथाच्या पुढे 27 आहेत, मागे 255 आहेत आणि जवळपास 100 दिंड्या या कच्च्या सामने आपण 400च्या आसपास दिंड्या या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त नंबर न दिलेल्या दिंड्या असंख्य आहेत. आणि यावेळी आपण 2 गोष्टी केलेल्या आहेत की एक, यंदा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पाण्याचा प्रचंड दुष्काळ आहे आणि त्याचवेळी वारी आपली प्लास्टिक आणि थर्माकोल मुक्त व्हावी यासाठी संस्थांच्या वतीने ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये जेवढ्या दिंड्या आहेत प्रत्येक दिंडीला पानांपासून बनवलेली नैसर्गिक जी आपली परंपरागत पत्रावळ आहे अशा 1000 पत्रावळी संस्थांच्या वतीने आपण विनाशुल्क ज्ञानोबारायांचा एक आपला प्रसाद म्हणून प्रत्येक दिंडीला देणार आहोत. हे होते विश्वस्त अभय टिळक महाराज यांनी पिंपळाचं. ब्रेकनंतर बघूया. आळंदीत आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली. त्यांच्या हस्ते संजीवन समाधीची पूजा करण्यात आली. देहू आळंदी विकास आराखड्यासंदर्भात मी लक्ष घालेन, आत्ताच पदभार घेतलाय असं म्हणत त्याविषयी बैठक लावतो असं पाटील म्हणाले. तसंच पालखी सोहळ्यात कोणालाही हत्यार बाळगू देणार नाही, त्याविषयीच्या योग्य सूचना देण्यात आलेल्या आहेत असंही चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलंय.